नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दर आठवड्याला नवीन पाहुण्यांना आपण भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो. आज एक विशेष पाहुणे आपल्या स्टुडिओत आहे. ते कोण आहेत, त्यांची ओळख मी यावेळेस नेहमीसारखी करून देण्यापेक्षा का पुस्तकातला उतारा वाचून मी त्यांची ओळख करून देणार आहे. फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यातच कदाचित तुम्हाला त्यांची ओळखही पटेल. उजाडून 5 तास लोटले असावे. रुद्रावतार धारण केलेल्या पावसानं भोवताल हादरवून सोडला होता. सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजा कुठल्या तरी अनपेक्षित संकटाची नांदी देत होत्या. त्याचवेळी एका काळ्या दगडाने बांधलेल्या पुरातन वाड्याच्या प्रशस्त माडीवर एक चिमुकला खेळात दंगला होता. खेळता खेळता तो अचानक माडीच्या काठावर आला. दुमड्या पायानं आणखी पुढं सरकू लागला. त्यानं बेमालूनपणे पाय पुढे टाकला आणि दुसऱ्याच क्षणी अंगणातल्या दगडी चौकावर कोसळला. निपचित पडला. कानामागून रक्त व्हायला लागलं. अवघं अंगण लाल झालं. सारा वाडा हादरला. माझघरातून आई किंचाळतच बाहेर आली. जवळजवळ निष्प्राण झालेलं त्याचं शरीर आईने ओंजळीत धरून आत आणलं आणि अचानक तिला जाणवलं, अरे तुकाराम तर लढवय्या आहे. त्यानं चक्क मृत्यूला परतावून लावलं आहे. आता या कथेतला हा बालक तुकाराम कोण हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण सध्या फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरात ज्या FDAची चर्चा आहे आणि ज्यांच्या कारवाईमुळे सध्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत, असे सनदी अधिकारी FDAचे कमिशनर तुकाराम मुंडे आज आपल्यासोबत टू द पॉईंट गप्पा मारण्यासाठी. खूप खूप स्वागत. थँक्यू. मी हा उतारा वाचून दाखवल्याचं कारण हेच की नुकतंच तुमचं ते पुस्तकाला त्यातला हा उतारा आहे. तुकाराम नावाचं हे पुस्तक आहे आणि असं म्हणतात ना की आपल्याकडे अधिकाऱ्यांकडे अधिकार खूप असतात, पण त्याचा वापर केला जात नाही. तुमच्या कारवायांची चर्चा ही फक्त पत्रकारांमध्ये किंवा त्या ठरलेल्या ज्यांच्यावर तुम्ही रेड्स करतायत, ज्यांच्यावर कारवाई करतायत त्यांच्यामध्ये नाही, तर देशभरातल्या सामान्य माणसालासुद्धा तुमची चर्चा करावीशी वाटते. हा फील कसा वाटतो, एक सेलिब्रिटी ऑफिसर असण्याचा फील कसा वाटतो? नाही, मी सेलिब्रिटी ऑफिसर नाही आहे. मी फक्त फूड सेफ्टी कमिशनर आहे आणि फूड सेफ्टी कमिशनर म्हणून जे काम करणं अपेक्षित आहे ते करण्याचा मी प्रयत्न करतो. मुळामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आत्ता म्हणलं की ज्यांच्याविरुद्ध कारवाई करतो त्यांच्यामध्येच नाही किंवा पत्रकारातच नाही, तर सर्वसामान्य मध्ये ही चर्चा चालू आहे किंवा करतात. हे असं असेल तर चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे की फूड सेफ्टी किंवा FDA म्हणून म्हणतो, त्याची भूमिका काय आहे? ह्या पदाची किंवा ह्या कार्यालयाची, विभागाची भूमिका ही आहे की प्रत्येक नागरिकाला सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषध भेटेल हे एन्श्युअर करणं, ही या विभागाची भूमिका आहे. आणि ते त्याप्रमाणे होतंय की नाही आणि त्याप्रमाणे ते लोकांना कंझ्युम करण्यासाठी भेटतं की नाही हे बघण्याची भूमिका FDAची आहे. म्हणजेच एका अर्थानं माणूस जन्मल्यापासून शेवटपर्यंत जो अन्न सेवन करतो, गरज पडल्याचं औषध घेतो किंवा ट्रीटमेंटसाठी जे इक्विपमेंट वापरतो, त्या सर्व बाबी ह्या FDA विभागाशी संबंधित आहेत. आणि म्हणून जर अशी चर्चा होत असेल की प्रत्येक नागरिकाची चर्चा करतो, तर मला वाटलं ते सर्वात आवश्यक अशी गोष्ट आहे. कारण भारतातल्या प्रत्येक नागरिकाने याची चर्चा केली आणि आपण काय खात आहोत ते योग्य आहे का अयोग्य आहे, ॲज पर द स्टँडर्ड आहे किंवा सेफ आहे किंवा अनसेफ आहे, याची चर्चा झाली. याला क्वेश्चन करायला सुरुवात केलं तरच आपल्या भारतामधला प्रत्येक नागरिक सेफ राहू शकतो, सुरक्षित राहू शकतो, त्याची ग्रोथ व्यवस्थित होऊ शकते आणि त्याला अनेक आजारापासून तो मुक्त होऊ शकतो. पण तुम्ही म्हटलात की प्रत्येक नागरिकाला वाटतं, एक वाटणं असतं, एक असतं अधिकाराची जाण असतं. म्हणजे परदेशामध्ये आपण बघतो की तिथले लोक फार त्याबाबत जागरूक असतात. तिथे एक्सपायरी डेटच्या पलीकडे सुद्धा प्रोडक्ट्स तुम्हाला दिसणार नाहीत, त्याच्याबद्दल स्वतः दुकानदारच जागरूक असतात. पण दुसरं आहे, तुम्ही म्हटलात की नियम आहेत. त्याचे नियम तर मुंडे साहेब आज नाही आहेत, वर्षानुवर्ष नियम आहेत. आपल्याकडे अनेक रेग्युलेटरी बॉडीज आहेत, त्याच्यासाठीच्या पूर्वी FSSAI सारख्या बॉडीज आहेत, सगळं आहे. पण नियम असतानासुद्धा एकतर नियम पायदळी तुडवले जात होते इतके दिवस, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं किंवा निर्डावलेले होते असं आपण म्हणू शकतो ती व्यवस्था. तर ह्याच्या मागचं कारण फक्त मी आता इथे आलो आहे म्हणून ही कारवाई करणं, कारण इतके दिवस होत नव्हती अशी कारवाई आम्ही बघितली, असं मला नाही वाटत. कारवाया होत होत्या, कदाचित त्याचा स्पीड कमी असेल, इंटेन्सिटी कमी जास्त असू शकेल. आपल्याला 2006 पूर्वी जो कायदा होता तो प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन ॲक्ट होता, 1954चा कायदा होता तो. म्हणजे याच्यामध्ये मुख्य उद्देश काय होता, तर मुख्य उद्देश अन्नामध्ये भेसळ होणार नाही, म्हणजे भेसळ प्रतिबंधित करणे, होऊ न देणे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता.
भारतामध्ये 2006ला नवीन कायदा आला, त्याला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट असं म्हणतात 2006चा. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 2011पासून सुरू झालं. नवीन कायदा होता आणि 2011पासून जी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे यांची भूमिका अशी आहे, यांनी स्टँडर्ड्स बनवणे आणि ते स्टँडर्ड्स इम्प्लिमेंट करण्यासाठी स्टेटच्या ज्या FDA आहेत, एजन्सीज आहेत, FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, या बाबतीत फूडच्या बाबतीत फूड सेफ्टी कमिशनरच्या मार्फत, फूड सेफ्टी ऑफिसर्सच्या मार्फत ते इम्प्लिमेंट करणं हा त्याचा रोल आहे. आता 2006चा कायदा आणि 2000 पूर्वीचा म्हणजे 2006 पूर्वीचा 1954चा कायदा याच्यामध्ये 360 डिग्रीचा चेंज आहे. तर म्हणजे भेसळ थांबवणे पासून फूड जे आहे ते स्टँडर्ड्स आणि सेफ्टीनुसार बनवणे हा एवढा मोठा चेंज आहे. हा जो चेंज आहे याला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्या इम्प्लिमेंटिंग एजन्सीला चेंज व्हावं लागेल. फूड बिझनेस जे आहेत त्या बिझनेस ऑपरेटर्सना, बिझनेस करणाऱ्याला चेंज व्हावं लागेल आणि नागरिकांना त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करावा लागेल. पण सामान्य माणसाला कसं कळणार की स्टँडर्ड्स काय असतात? म्हणजे सामान्य माणसाला फार सिंपल गोष्टी कळतात. म्हणजे तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी कारवाई केली, स्वच्छतेवरती केली किंवा काय. बघा आता मुंबईत आपण राहतो, इतरही ठिकाणी, पण मुंबईतलं उदाहरण, स्ट्रीट फूड हा खूप मुंबईतला पॉप्युलर कल्चरचा भाग आहे. रस्त्यावर मिळणारा वडापाव असेल किंवा काही ठिकाणी मिसळपाव मिळतात किंवा ही सगळी दुकानं खूप पॉप्युलर आहेत. मग इथे स्टँडर्ड्सचा कसं येणार विषय? त्यांच्यासाठी परवडणारा विषय. हां, याच्यामध्ये 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपल्याकडे जे फूड बिझनेस ऑपरेटर आहेत ते 2 प्रकारच्या कॅटेगरी केलेल्या आहेत. जी. एक आहेत रजिस्ट्रेशन, म्हणजे कमी टर्न नॉलेज आहेत त्यांना रजिस्ट्रेशन देतो आपण, आणि एका पर्टिक्युलर लिमिटच्या वरती असणार त्यांना आपण लायसन्स देतो. स्टँडर्ड्स मार्फत त्यांना सगळ्यांना लागू होतं. रजिस्ट्रेशन असणं अपेक्षित आहे. अगदी रस्त्यावरच्या गाडी लावण्याला सुद्धा त्यांना रजिस्ट्रेशन असणं अपेक्षित आहे. रजिस्ट्रेशन असून त्यांनी जे बेसिक मिनिमम स्टँडर्ड्स आहेत ते पाळणं अपेक्षित आहे. आता आपण मध्ये कारवाई आपल्याला आठवत असेल तर आपण नोटिफिकेशन जे आहे की वडापाव देताना किंवा हे देताना तुम्ही जो न्यूजपेपरचा पेपर आहे त्याच्यात देऊ नका. तो फूड ग्रेडचं मटेरियल वापरलं पाहिजे फूड प्रॉडक्ट सर्व करण्यासाठी किंवा फूड पॅकेज करण्यासाठी. हे नॉर्म आहे. का नाही आहे तर पेपरमध्ये जे लिहिलेलं असतं, प्रिंट केलेलं असतं ते इंकमध्ये लीड असतं. ते लीड तुमच्या किडनीला डॅमेज करू शकतं आणि तुम्ही ज्यावेळेस तो पदार्थ सेवन करता, ऑइल असेल किंवा त्याला चिटकून त्याच्यातून त्या अक्षराचे किंवा त्याच्यातून लीड येऊ शकतं. ते सेवन केल्यामुळे तुमच्या बॉडीवरती आणि माइंडवरती इम्पॅक्ट होतो. बापरे. ते अशा प्रकारचे जे स्टँडर्ड्स बनवले आहेत ते सगळ्यांसाठी लागू आहेत. तिथली स्वच्छता असेल, ऑइल, आता आपण जो वेळेस बघतो की वडापावमध्ये खातो समोर ऑइल त्याच्यामध्ये करून फ्राईड आयटम, डीप फ्राईड आयटम आहे, तर ते ऑइल हे आपल्याला TPC मीटर आपण तर बघू शकणार नाही, पण सर्वसाधारणपणे एक नागरिक म्हणून ते काळं दिसतंय का, त्याच्यातून काहीतरी वाफा दिसत आहेत का, त्याला काहीतरी कलर आलेला का, हे बघितलं म्हणजे ते स्टँडर्ड नाही. त्याच्या वरच्या लेवलला गेलं रियूज परत होतं आहे, ते रियूज ऑइल वापर करायचा नसतो, हे स्टँडर्ड आहे. तर हे का तर नागरिकांची किंवा मनुष्याची हेल्थ ही कॉम्प्रोमाइज होता कामा नये अशा प्रकारचे स्टँडर्ड्स वेगवेगळे आहेत ते बनवलेले आहेत. मग ते स्टँडर्ड सुरुवात होते रजिस्ट्रेशन. जो कोणी फूड बिझनेस ऑपरेटर आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करणं किंवा लायसन्स घेणं. मग त्याच्यानुसार जे फूड जे आहे ते फूडचे स्टँडर्ड्स बनवणं. म्हणजे समजा हॉटेल रेस्टॉरंट घेतले त्याला एक पर्टिक्युलर शेड्यूल 4 आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फूड प्रॉडक्ट्स बनवता कसे, मग तुमचं किचन कसं असावं. आता किचन असावं म्हटलं की खाली टाईल्स असाव्यात, भिंतीला पण टाईल्स असाव्यात, ते वॉशेबल असाव्यात, जेणेकरून तिथं फंगस किंवा कोण होणार ते वॉश करता आलं पाहिजे. व्हेंटिलेशन पाहिजे. रिसेप्शन ज्यावेळेस तुम्हाला गुड्स येतं ते रिसेप्शन करण्यासाठीचा वेगळा एरिया पाहिजे, तो वॉश एरिया व्यवस्थित पाहिजे, ते एका पर्टिक्युलर पद्धतीने वॉश केलं पाहिजे, त्याचं स्टोरेज पाहिजे, त्याचं कोल्ड चेन मॅनेजमेंट पाहिजे, व्हेज नॉन व्हेज याला सेग्रिगेटेड पाहिजे, ते वेगवेगळ्या फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या वेगवेगळ्या स्टँडर्डमध्ये, पॅकेजिंगचे स्टँडर्ड आहेत, ब्रँडिंगचे स्टँडर्ड्स आहेत, प्रोसेसिंगचे स्टँडर्ड आहेत. तर ह्या प्रकारचे स्टँडर्ड्स का डिसाईड केलेले आहेत हे याच्यामध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे त्याच्याकडे सायंटिफिक कमिटी आहेत, त्याच्याबरोबर सेंट्रल ॲडवायझरी कमिटी आहेत. याच्यामध्ये डिस्कशन होतं, त्याचे सायंटिफिक फूड म्हणजे स्टँडर्ड्स बघितले जातात आणि मग सायन्स बेस्ड फूड स्टँडर्ड्स हे फायनली तयार होतात डेलिबरेशन आणि त्यानंतर ते अंमलात आणले जातात.